नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत। TIT 2025 थर्ड टेट 2025। बघा, आता परीक्षा कोणीही घेतली म्हणजे गेल्या वेळची परीक्षा IBPSने कंडक्ट केली, ह्याचा अर्थ पुढची येणारी थर्ड टेट IBPSच कंडक्ट करेल अशातला काही भाग नाही। पण तरीही जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये फारसा बदल होणार नाही, म्हणून परीक्षा कोणीही घेऊ द्या, बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग हा लीड सब्जेक्ट आहे TIT साठी आणि त्यामध्ये हे टॉपिक असणारच आहे। म्हणून परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट न पाहता आपण त्या टॉपिकवर आपला अभ्यास आणि आपलं प्रभुत्व असणं अत्यंत गरजेचं आहे। तर ते महत्त्वाचे टॉपिक कोणते, कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला राहू शकतात, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप डाउनलोड करा। 15 डिसेंबर 2024 ला तुम्हाला माहिती आहे CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे। राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप डाउनलोड करा आणि CTETचे आजपर्यंत झालेले सर्व वर्षींचे पेपर आणि सराव पेपर सर्व स्पष्टीकरणासहित, सोल्युशन सहित, इवन मॅथमॅटिक्सचे सुद्धा सर्व आणि नोट्स ह्या सर्व मोफत मिळवा। परत ऐका, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ ॲप डाउनलोड करा आणि CTETचे आजपर्यंत झालेले सर्व वर्षींचे पेपर आणि सोल्युशन सहित नोट्स ह्या मोफत मिळवा। ॲपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, तिथून ॲप डाउनलोड करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जाहिरात आल्याच्या नंतर आपण बॅचेस लावतो, जाहिरात आल्याच्या नंतर आणि मग धावपळ होते आणि स्कोअरमध्ये फरक पडत असतो। त्यासाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही आपली बॅच सुरू आहे। बंपर ऑफर आहे, फक्त 1099 रुपयामध्ये सर्व विषय सोबत तुमचे बॅच सोबत काय काय तर संपूर्ण विषयांचे रेग्युलर नियमित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याचाही पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवणं मिळेल। आजपर्यंत आपल्या क्लासमधून स्पर्धा परीक्षेमध्ये 3000+ विद्यार्थी, पोलीस भरतीमध्ये 1500+ विद्यार्थी आणि शिक्षक भरतीमध्ये 1000+ विद्यार्थी जॉईन आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण पुढे जाऊया आणि महत्त्वाचा मुद्दा की विषय आपला आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्या, परीक्षेला नेमक्या कोणत्या गोष्टी असणार आहे हे टॉपिक तुम्हाला माहीतच पाहिजे, करावेच लागणार आहे। आणि तुम्हाला सांगतो, आणखी जाहिरात यायची आहे, बरेच विद्यार्थी जाहिरात येण्याची वाट पाहत बसू नये, तसं करू नका। लक्षात घ्या, हे टॉपिक आतापासून करा, थोड्याशा संथ गतीनं करा, प्रॉपर समजून घ्यायचा प्रयत्न करा। लक्षात घ्या, आपल्या बॅचमध्ये सर्वच्या सर्व टॉपिक म्हणजे 0 ते सर्व प्रकारचे एक्झाम्पल घेऊन आपण क्लिअर करून दिलेले आहे। बघा, तर याच्यामध्ये आकलन हा टॉपिक महत्त्वाचा आहे, वर्गीकरण क्लासिफिकेशन म्हणून आपण, समसंबंध, क्रम आणि श्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, तर अशा प्रकारचे जे कंटेंट आहे हे आपल्या बुद्धिमत्तेमध्ये येणार आहे। आता नेमके कोणते, तर शब्द निर्मिती करणे, तुम्हाला अल्फाबेट्स असतील त्याच्यानुसार शब्द निर्मिती करणे, शब्दकोशानुसार मांडणी करणे, डिक्शनरीनुसार त्यांचा क्रम लावणे, जसे तुम्ही नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करत असता तर A वाले सगळे वर येतात, त्यानंतर B, त्यानंतर C, तर तसं शब्दकोशानुसार मांडणी करणे, मालिका पूर्ण करणे, ह्याचे काही एक्झाम्पल सुद्धा मी पुढे घेतलेले आहेत। तर हे टॉपिक तुमचे करेक्ट होणं, त्यांची तयारी असणे गरजेचंच आहे, झालंच पाहिजे। बघा, मालिका पूर्ण करणे, अक्षरांचा, संख्यांचा, अंकांचा योग्य क्रम लावणे, जी सिक्वेन्स अरेंज केलेला आहे त्याच्यानुसार क्रम लावणे, घड्याळावर प्रश्न असतोच, सहसंबंध, त्याच्यानंतर नातेसंबंध, ब्लड रिलेशन्स, बघा वेगळे पद निवडा, ऑड वन,
वेगळा घटक, वेगळे पद, सांकेतिक भाषा, वर्णमाला, वर्णमालेमधले अल्फाबेट्स दिलेले असतात आणि नंतर तार्किक विधाने वगैरे. विधानावर बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा इझी असतात. त्याच्यामुळे ते प्रश्न आपण करून असणं अत्यंत गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यात बघा विधाने व निष्कर्ष, विधाने आणि कृतीचा कोर्स, विधान, परिणाम, कारणे, आरशातील प्रतिमा, त्यानंतर पाण्यातील प्रतिमा, असे चॅप्टर आपले आतापासून सहजरित्या करेक्ट होऊन असणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. बघा कागदाच्या घड्या म्हणजे घडी केला तर काय चिन्ह येईल, उघडला तर काय चिन्ह येईल, अशा प्रकारचे प्रश्न येतात. कागदाचे तुकडे, घन आणि पासे, क्यूब अँड डायसिस म्हणा, घनाकृती ठोकळे म्हणू आपण त्यांना, तर त्याच्यावर प्रश्न असतात. वेन डायग्राम, वेन आकृत्या, त्याच्यावर प्रश्न असतात. आणि बऱ्या आता गेल्या आपण जर समजा ह्याची जर गोष्ट केली IBPSची, तर सिटिंग अरेंजमेंट 6, 7, 7, 8 प्रश्न सिटिंग अरेंजमेंट, पण एकदम हेवी क्वेश्चन पुन्हा त्याच्यामध्ये, म्हणजे असे सोपे साधे प्रश्न नाही, पण सोप्या साध्या प्रश्नापासून जे बेसिक क्वेश्चन आहे ते सगळे क्वेश्चन समजल्यानंतर मोठमोठे प्रश्न सुद्धा आपल्याला समजतात. म्हणून ती बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट हा सुद्धा कंटेंट आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर समानता आकृती, आकृतीमधली समानता, आकृतीमधला वेगळेपणा, नंतरची आकृती कोणती राहील, कोणता घटक वेगळा आहे, असं आकृतीशी संबंधित बरेच प्रश्न. आता ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे पेपर दिलेले असतील त्या सगळ्यांना माहीत असेल की हा म्हणजे कोणकोणत्या गोष्ट, शब्दमालिका, अंक, तर्क, विश्लेषणात्मक तर्क, दिशाज्ञान, डायरेक्शन, दिशा. बघा नंतर तुम्ही कालमापन म्हणा, त्याला दिनदर्शिका म्हणा, कॅलेंडर म्हणा, हमखास प्रश्न कॅलेंडरवर असतो म्हणजे असतो, त्याचे सर्व प्रकार आम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर येतो संभाव्यता. तर हे असे सगळे घटक आम्हाला माहीत असणं जरुरी आहे. बघा आता एखादा कंटेंट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जर या ठिकाणी जर मी देतो म्हटलं, तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो काय म्हणत आहे की मालिका पूर्ण करणे. तर इथे मी उत्तर नाही सांगणार, फक्त ह्या ठिकाणी सांगतो की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येईल. निर्देश काय, दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा, म्हणजे चुकीची संख्या शोधा असं त्यांना म्हणायचं आहे. आणि कोणती संख्या चुकीची आहे तर ते त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. अक्षर संख्या, अंक, क्रम लक्षात घ्या. हे बघा हे काय सांगा, वर्णमाला आहे, शब्द आहे, त्या शब्दामध्ये हे अक्षर कोणत्या क्रमाने अरेंज केलेले आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला विचारला जात असते. नंतर बघा अक्षर संख्या, अंक, क्रम, हे बघा इकडे 3, 6, 9 हे जे असं जर आपण जर करत गेलो पुढे तर 7वं पद कोणतं, मग हे 3 + 3 केले +3 केले 7वं पद कोणतं राहील, कितवे पद विचारू शकते असा मुद्दा. बघा वर्णमाला, तर वर्णमालेमध्ये लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला शब्द दिले जाईल आणि मग कोणाच्या आधी स्वर आहे, नंतर स्वर आहे, एकूण स्वर किती, हा स्वर आहे पण व्यंजन नाही, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. वेगळे पद निवडा असं सुद्धा तुम्हाला म्हटलं जाऊ शकतं की याच्यापैकी जे अरेंज केलेला आहे सिक्वेन्स, तर त्याच्यामध्ये कोणत्या सिक्वेन्सनुसार अरेंज नाही, ऑड वन असं सुद्धा विचार. तार्किक विधाने लक्षात घ्या, म्हणजे सेंटेन्स दिलेले असतात सर्वच्या सर्व आणि त्या सेंटेन्सची अरेंजमेंट आपल्याला करायची असते. तर आता हे सगळं फक्त सांगायचं काय, सिलेबस मी सुरुवातीला दिलं, लक्षात घ्या. पक्षी उडणे, तसं सापाचं काय, तर सरपटणे, सहसंबंध, नातेसंबंध, अशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. नंतर विधान, परिणाम, कारणे, म्हणजे कोणतं विधान कारण आहे, कोणतं विधान परिणाम आहे, तर हे असं लक्षात घ्या. तर आपल्याला विचारते की महाविद्यालयाने आपल्या शुल्कात बरीच वाढ केली आहे, महाविद्यालयाने आपल्या पायाभूत सुविधा सुधारित करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरासारख्या केल्या आहे, लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो हे पहिलं विधान परिणाम होते, दुसरं विधान कारण होते, तर असं विचारलेलं आहे. विधाने व कृतीचा कोर्स म्हणजे स्टोरी बनवायची आहे. इथे पूर्ण काय म्हणून सांगा, एक हे दिलेलं असते असे 10-15 वाक्य, त्यांना काय सांगा 1, 2, 3, 4 असं काय म्हणून ऑप्शनमध्ये डिवाइड केलेलं असते आणि त्याच्यावरून स्टोरी बनवायची असते. तर हे झालं विधाने आणि कृतीचा कोर्स. नंतर दिशाज्ञान, याच्यावर प्रश्न. संभाव्यता, हे बघा फासा फेकताना स्पष्ट फाश्याची 3 संख्या मिळण्याची संभाव्यता. तर हे असे प्रश्न तुम्हाला येतात. तर हे सगळे प्रश्न आपल्याला असणारच आहे, म्हणजे निव्वळ तुमची जी एक्झाम आहे ते IBPS घेऊ द्या, TCS घेऊ द्या, पुणे घेऊ द्या, हे प्रश्न असणार आहे म्हणजे असणारच आहे. म्हणून आतापासूनच तयारीला लागा. बघा व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडत असेल ह्या गोष्टी, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या शेअर करण्याने आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्याची ऊर्जा मिळते. आणि वेळ आल्यानंतर कोणतीही तयारी होत नाही दादा, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे
बॅच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 थर्ड टेट 2025 1099 रुपयात बॅच अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, त्यानंतर काय म्हणू तर सर्व PDF, सर्व पुस्तके, मोफत टेस्ट सिरीज, 50 टेस्ट पेपर याच्यात मिळणार आहे आणि 50 सोल्युशन पेपर सोबत मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवणं मिळतो, हे लक्षात घ्या. चला तर लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा इथे बघा तुम्हाला सांगितली आहे की राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप डाउनलोड करा. CTETचे आतापर्यंत झालेले सर्व पेपर, सराव पेपर, नोट्स, सोल्युशन सहित मोफत मिळवा. नक्कीच व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.